सोनम सरांना काय झालं तर अभिजित दिपके जबाबदार असणार। अभिजीत दीपके अगर सोनम वांगचुक को वाकई बचाना चाहते हैं तो उन्हें सोनम वांगचुक की भूख हड़ताल तुरंत समाप्त करवानी चाहिए। सोनम वांगचुक इस भूख हड़ताल पर अभिजीत दीपके को समर्थन देने के लिए ही बैठे हैं। या हरामखोर पायदाईशींमुळे आज आपला देश या ठिकाणी येऊन थांबलाय। ह्यांना चाटण्याची एवढी हौस आहे की एसीत बसून चाटतात आणि थोबडवर करून जो माणूस देशासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय त्यालाच बोलतात। हा अभिजित दीपकेनी केल्या असतील 10 गोष्टी चुकीच्या, वागला असेल चुकीचा, केले असतील चुकीचे काम एवढ्या दिवसांमध्ये, मग काय तो माणूस 23 ते 24 दिवसापर्यंत निदान जंतर मंतरवर थांबलाय तरी हा चुकला असन, चुकत असन, अजून 10 वेळा चुकन। पण जे तुम्ही घरी बसून ज्ञान देणारे आणि कमेंट्स करणारे लोक आहेत ज्यांना माहिती आहे की प्रोटेस्ट कसा करायचा असतो, त्यांनी तिथे जाऊन घाला ना। एवढंच जर तुम्हाला वाटतं ना प्रोटेस्ट चांगला व्हावा तर जावा ना तिथं। का घरी बसून फक्त मी किती शहाणा हेच दाखवायचं जगाला। मी इथं अभिजित दीपकेला प्रोटेक्ट करायला व्हिडिओ नाही बनवला, मी त्या माणसासाठी व्हिडिओ बनवलाय जो 18 दिवसापासून तिथं उपाशी आहे। काही लोक त्यांना आतंकवादी चोर म्हणतात, काही लोक म्हणतात की पॉलिटिकल फायदा घेण्यासाठी तिथं जाऊन बसलाय। तुम्ही हे जे कमेंट मध्ये येऊन भुकता ना त्या भुकण्यावर मला काहीतरी प्रूफ पण देत जावा। एकतर कुत्रा असं आहे जे चॅट जीपीटी वरनं कॉपी करतं आणि माझ्या कमेंट मध्ये येऊन टाकतं। शॅमण्याला एवढं पण माहित नाही की चॅट जीपीटी वरनं नेमका रिसर्च कसा करायचा। बरं ते जाऊ द्या, मी स्वाभिमानी वाघ असल्या कुत्र्यांकडे लक्ष देत नाही, आपण पुढे जाऊ। सोनम वांगचुक सरांना एनएसएच्या अंतर्गत डिटेन केलं होतं, त्यामुळे भरपूर जणांना वाटतं की ते आतंकवादी आहेत। त्यांना माझं एवढं सांगणं आहे की तुमचं नॉलेज सुधारा। कोर्ट केस झाल्यानंतर तुमच्या सरकारने तो कायदा मागे घेत त्यांना सोडून दिलं होतं। माहित नसेल तर तुमच्यासाठी एकदा चॅट जीपीटी वर टाकून बघा। आणि जे लोक घरी बसून फक्त सोनम सरांचे लाईक करतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आज तो माणूस एवढे दिवस उपाशी आहे ना, तो फक्त आपल्यासाठी उपाशी आहे। उद्या भविष्यात हॉस्पिटलमध्ये जाऊन पूल पडून खड्ड्यामध्ये पडून लोक मरतील ना, आणि त्यात कोणतरी तुमचं असेल ना, त्यावेळी तुम्ही कितीही वरडले ना तरी सरकार तुमचं ऐकणार नाही। आपल्या देशातला एक एवढा मोठा सायंटिस्ट ज्याला बाकीचे देश बोलवायला तरसतात, त्या सायंटिस्टला बघता एका गर्विष्ठ सरकारमुळे आणि झोपलेल्या लोकांमुळे त्याचा जीव गमवावा लागला, आणि तरी देखील सरकारने त्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत। तर भविष्यात तुम्ही कितीही वरडले तर तुम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा सोडूनच द्या। दवाखान्यात लोक मारताना बघायचीत ना, सरकारी हॉस्पिटलमध्ये जावा, लगेच दिसतील। बाय द वे, आज दिल्ली हायकोर्टने या निर्लज्ज सरकारला स्ट्रिक्ट ऑर्डर दिली आहे की उद्यापर्यंत तुम्हाला या प्रोटेस्टवर काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल। आता मला बघायचंय की या ऑर्डर नंतर उद्या यांचा काय निर्णय असतो ते। आणि निर्लज्ज लोकांना मला परत एकदा सांगायचंय की तो माणूस मरतोय, कुणाला कुणाचा जीव एवढा वरती नाही आला, कमायल्यानंतर कुणाला एवढा पॉलिटिकल फायदा होणार नाहीये। त्याच्याकडे पुरेसा पैसा आहे ज्याच्या जीवावर तो आयुष्यभर जगू शकतो। तुमच्यासारखा भिकारी नाहीये दुसऱ्यांच्या कमेंट मध्ये हागत हिंडणार। त्यामुळे अजून पण थोडी माणुसकी असेल तर माणसामध्ये येऊन आमच्यात सामील व्हा। भविष्यात तुमचे पोरं तरी तुमच्यावर थुकणार नाहीत।